गुड मॉर्निंग सगळ्यांना. योगिता ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही चाललो आता कोकणला. तर कोलाडच्या पुढे पेट्रोल पंप आहे, तिथे आम्ही CNG भरायला थांबलो. मागे गाडी लावलेली आहे आणि तसं आम्ही आता जाता जाता तुमच्यासोबत आमचा प्रवास, आमची जर्नी शेअर करेन. हे बघा, सकाळचं किती ट्रॅफिक आहे, गाड्या थांबल्यात सगळ्या. नशीब इथे गर्दी नाही आहे आता. ऊन बघा किती आहे. आम्ही आलो राजापूरच्या पुढे. राजापूरपासून कुठेच नाश्त्यासाठी हॉटेल नाही, काही नाही आहे, एकदम बेकार कंडिशन. आणि आता CNG भरायला थांबलो. आम्ही आलो आता गोव्या येथील तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये. पण इथे आतमध्ये कुठल्याच देवाचे फोटो काढायला बंदी आहे. इथला परिसर काहीसा असा आहे. गणपतीचं मंदिर आहे, पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि मेन बालाजीचं मंदिर आहे. खूप गरमी आहे, खूप गरमी. एवढी गरमी आहे ना का बोलून सोय नाही आहे. आणि खूप खूप झाडं लावली आहेत तिथे. बघा, खूप झाडं आहेत, खूप झाडं. इथे पण काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे कुठल्या तरी मंदिराचं. आणि हा असा इथला सगळा परिसर आहे. तिरुपती बालाजी मंदिर गोव्यामधलं. यायला एवढा वेळ गेला आणि येताना खूप प्रॉब्लेम आहे. इथे कोकणात येताना टिफिन काय म्हणते, जेवणाची, हॉटेलची वगैरे सोय अजिबात चांगली नाही आहे. त्याच्यात पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज आहे, CNG नाही आहे. खूप हालत बेकार. आम्ही सकाळी जवळजवळ 4:30 वाजता निघालो आणि आता दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही गोव्यात पोचलोत. अलिबागवरून निघालो 4-4:30 वाजता. हा आजचा प्रवास असा काहीसा होता. तर हे आज आमचं फक्त एकच टेम्पल झालं आहे घेऊन. तर आणि आता पुढचं झाल्यावर दाखवते. आता आम्ही आलो आहोत गोव्यामधील पेडणे गावातील भगवती देवीच्या टेम्पलमध्ये. तर आतमध्ये फोटो काढायला इथे सुद्धा मनाई आहे. तर हा बाहेरचा परिसर आहे, देवळाबाहेरचं सगळं. खूप मोठं देऊळ आहे. जे कोण कोकणातून हा ब्लॉग बघत असतील त्यांना माहीत असेल हे देऊळ. आतमध्ये गाभारा आहे, देवी आहे आणि हा इथे असं बाहेरचा परिसर आहे. बघा, भगवती देवीच्या बाहेरच्या परिसरात असे 2 मोठे हत्ती आहेत. खूप मस्त आहे इथे. आम्ही दरवर्षी इथे येतो कारण का आमची ही कुलदेवी आहे. तर पेडणेला आम्ही येतो. आता आले आहे मी रवळनाथ टेम्पलमध्ये, रवळनाथाच्या देवळात. आणि इथे काही गर्दी वगैरे नाही आहे, पण देवीच्या पाया पडल्यावर कुलदेवाच्या सुद्धा पाया पडायला आम्ही इथे येतो. आतमध्ये तसंच इथे शूट करायला बंदी आहे. तर हा त्या देवळाबाहेरचा परिसर आहे. ओके, झालं. आता आम्ही गोव्यातून बाहेर पडणार. आता बघू कुठे जायचं, ते काही फिक्स नाही आहे. हे बघा, साधारण हे असं काही इथला परिसर आहे. छान वाटतं इथे येऊन, मस्त आहे. खूप वर्षातून एकदा तरी आम्ही इथे येतो. आता आम्ही आलेले आंगळेवाडीला. आंगळेवाडीची भराडे देवीची ओटी भरली आणि ओटी भरायला बंद केलेले, पण आम्ही आलो. शेवटची आमची ओटी भरली आणि दर्शन झालं. चला, हे आहे मंदिर. आणि हा मंदिराबाहेरचा परिसर. इथे या महिन्यात प्रत्येक दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. तर आता सगळेजण पूजेची तयारी करत आहेत सगळेजणं. आणि आता पूजेला बसणार आहेत. तर ओट्या बंद केल्यात.
फायनली आजच्या दिवसातल्या 3 ओट्या पूर्ण झाल्या. 3 ओट्या म्हणता येणार, 3 दर्शन पूर्ण झालेले आहेत. बाकीचं नंतर